आई स्वयंपाक झालाय, जेवायला घ्यायचं का? हाव ना, घ्यायचं ना. हे झालं बस, माझं एवढं झालं की उरकूया आपण, जेवण घेऊया. आई पण लवकर हा, आपल्याला दुपारी जायचंय खरेदीला. हाव ना, जायचंय ना. गुरुलाही मी काल बोलले, बरं चल आमच्या सोबत. तो म्हणे नाही ना, ऑफिस मध्ये खूप काम आहे ना, त्या भरोशावर राहून काही उपयोग नाही. बरं आई वाढते मी. हॅलो एव्हरीबॉडी, चल दादा आपल्याला एका महत्वाच्या ठिकाणी जायचं, पटकन आवरून तयार हो. चल चल चल. कुठे? कुठे वगैरे प्रश्न विचारू नको ग तू, चल 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 पटकन चल. अरे पण आम्हाला जायचं ना. नाही नाही आम्हाला खरेदीला जायचंय अरे सौमित्र. खरेदी वगैरे काय नंतर होईल हो आई, नंतर होईल. तू चल 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 पटकन चल. मित्र, हे काय नेहमी नेहमी तुझं? एक मिनिट, तुला प्रॉब्लेम आई तुमच्या सुनबाईंना थोड्या वेळासाठी किडनॅप करतोय मी, लगेच येतो. ए सौमित्रा, आलो, जा जा जा. सौमित्र नको. बरं मला सांग, मला ना तुझ्या सगळ्यात साड्या आवडतात. ही घरातली आहे का बाहेरची? घरातली साडी आहे. मग बाहेरची नेसून ये पटकन, चल पटकन. अरे किती प्रश्न आहेत का तुला, चल ना आवर ना पटकन. चल, आई, चल. आई हा काय ऐकणार नाही. अगं चल गेला, चल हो हो हो. काय मी मदत करतो तुम्हाला तोपर्यंत. काय घड्या घालायच्या? ओके, फर्स्ट क्लास घड्या. हा सौमित्रही कधी कधी खूपच हक्क दाखवून राहिला बाई. अरे यार, या शनायाला बुके मिळाला असेल की नाही? नाही मिळाला असेल, आणि मग तो बघून तिचा राग नक्कीच गेला असेल. तशी मनाने एकदम हळवी आहे ती. फोन करूनच विचारू का? हाय बेबी. अरे वा, राग गेलेला दिसतोय मॅडमचा. हा, बुके मिळाला का तुला? मिळाला ना, खूपच क्यूट आहे तुझ्यासारखा. तेच मी म्हटलं, तुझा राग तरी जाईल म्हणून तुला मुद्दाम बुके पाठवला. आवडलं ना गिफ्ट? हो आवडलं ना, खूप आवडलं. मी तुला रिटर्न गिफ्ट पण पाठवलंय त्याबद्दल. रिटर्न गिफ्ट? मिळेल तुला लगेच, पोहोचेलच थोड्या वेळात. सो स्वीट ऑफ यू बच्चा, थँक्यू. आय लव्ह यू सो मच. ओके बाय. बाय. थँक गॉड, रिटर्न गिफ्ट. सर तुमची इकडे साईन. आता काही काम देऊ नकोस, मला खूप भूक लागली सर प्लीज. सर द्या ना पटकन. अरे तुला फक्त सहीची म्हणजे मला भूक लागली आहे. डू यू अंडरस्टँड? करा, फक्त काम करा. इथे माणसाची किंमत नाही आहे. थँक्यू सर. सर काय झालं, तुम्ही रेस्टलेस का? जेनी, मला ना खूप भूक लागली यार. तुझ्याकडे काही आहे का खायला? असं काय करता, आता केक आणि कॉफी खाल्लीत ना तुम्ही. अरे आता कुठे, अर्धा तास झालं त्याला. मला ना माहित नाही जेनी यार, मला खूप भूक लागते. सर हे भूक अँड ऑल ना, हे खूप सायकोलॉजिकल आहे. म्हणजे डोक्यात असते भूक सर. काय? या. भूक डोक्यात असते? म्हणजे तसं नाही, बट यू हॅव टू टेल युअर सेल्फ, स्वतःला सांगा असं 10 टाइम्स की मला भूक लागली नाही, मला भूक लागली नाही, असं यू टेल युअर सेल्फ. मग जाईल का भूक? मग ट्राय करतो ना मी. मला भूक लागली नाही आहे. मला भूक लागली नाही आहे. मला भूक लागली आहे. मला नाही असं आहे काही ते. मला ना तुमची खूप काळजी वाटते सर. काय काय? तुम्हाला ना एक डाएट प्लॅन असण्याची गरज आहे. आय हॅव डिसाइडेड आय एम गोइंग टू मेक अ टाइम टेबल फॉर यू. म्हणजे काय खायचं काय नाही खायचं. बिकॉज सर आजकाल एवढे डिझिजेस आलेत. म्हणजे आपण वाचतो ना पेपरमध्ये, इव्हन ते फॉरवर्ड देतात मोबाईलवर. खूप भीती वाटते सर मला. मी करते तुमच्यासाठी डाएट प्लॅन, बिकॉज सर तुम्ही प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. अरे हळूहळू काय झालं? पोल्युशन होता का खूप? नाही नाही, मला आत्ताच असं लक्षात आलंय की कोणाला तरी खूप काळजी वाटते तुमची. कोणाची म्हणजे काय? कोण? कोणाला तरी खूप काळजी वाटते तुमची. कोणाला तरी काय? जेनी म्हण ना सरळ सरळ. आला खाकू खाकू करताना मी पण तुला विचारलं की नाही, मला पण तुझी काळजी आहे की नाही? मग असं कसं म्हणतो की कोणाला नाहीये नाही, तुझी पण काळजी? म्हणजे- अरे अरे अरे, तुम्ही दोघच तर आहात माझ्या आयुष्यात. तुम दोनों ही हो मेरे दो अनमोल रतन. तुम हो तो मैं हूँ तो तुम हो. अब ये बदन तुम्हारे हवाले साथी, और ये वजन भी प्लीज इसका कुछ करो. भूक यार, भूक. रघु, वा वा वा, तू काहीतरी खायला आणलायस का? आणि का गिफ्ट का केलंय खायचं? अहो सर, गुरु सरांच्या नावाने कुरिअर आलंय. आईला आईला, मग जाऊ दे. कोणाच आहे? ते काही कळलं नाही कोणी पाठवलंय, पण गुरु सरांचं आहे.
ठीक आहे फोडून बघ फोडून. ए ए अरे काय लगेच सर काय फोडून बघ त्यांच्या नावाचं कुरिअर आहे त्यांना उघडू देत की. जेनी फोन लाव सरांना कुरिअर आलाय म्हणून. ओ माय गॉड दी मॉडेस्टी. बाप रे काय करणार आहेस तू? सर कुरिअर आलंय तुमचं, येता का प्लीज जरा. प्लीज काय प्लीज यायचे असेल तर येईल तर प्लीज. हा कुठे आहे कुरिअर? हे बघ. हे माझा कुरिअर. हो ना आम्ही सगळं पाहिलं म्हणजे गिफ्ट नाही पाहिली तिथे पाहिलं की तुझं नाव आहे पण फ्रॉम ते लिहिलंच नाही. काय आहे याच्यामध्ये? कॅक्टस निवडून का? चांगली निवड आहे. म्हणजे ते ते ज्यांनी ते हे पाठवलंय ती गिफ्ट चांगली आहे म्हणजे असं जर सांभाळून काढलं असतं आपण. हॅलो. हाय गॅरी बेबी. हे तू पाठवलंयस ना? अच्छा मिळालं का तुला गिफ्ट? कसं वाटलं रे? तुला काय गरज होती हे करायची? काय सिद्ध करायचंय? नथिंग. आय जस्ट वॉन्टेड टू शो यू की दुसऱ्याला पेन दिल्यानंतर कसं वाटतं ते, आणि दुसऱ्याचा ट्रस्ट तोडला ना की कसं रिटर्न गिफ्ट मिळतं ते. ओके बाय. बच्चाने दिलंय. बच्चा. बच्चानी हे बच्चा प्लांट दिलंय. सर वो कहते ना गुलाब गुलाब होता है फिर भी उसमें कांटा है और इनकी मोहब्बत में सिर्फ घाटा ही घाटा है. पर क्या ये गुलाब का कांटा है? वो सिर्फ मिसाल. ये खा सकते हैं क्या? नहीं सर. हे काय सौमित्र, आपण कुठे आलो आता? वर वाच काय लिहिले वाच. दिव्यांग मुलांची शाळा आहे राधिका. कधीपासून माझी इच्छा होती की या शाळेला भेट द्यावी, इथल्या मुलांना भेट द्यावी, त्यांच्याबरोबर काही काळ खेळावं, रमावं, त्यांच्याबरोबर मजा येते ना जरा, एक वेगळंच विश्व. आणि आज वेळ होता म्हटलं चला जाऊ भेट देऊ या शाळेला. आणि मला असं वाटतंय की तुलाही खूप आवडेल, तुझीही खूप इच्छा होती. माझ्या मनातलं कसं कळतं रे तुला? चल. खरंच तुमचा जॉब आहे ना खरंच खूप कठीण आहे. ते एवढी वेगवेगळ्या पद्धतीची मुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं व्यंग आहे त्यांनी. तर तुम्ही कसं काय मॅनेज करता आणि कसं शिकवता? याच्यामध्ये फक्त असं माझ्या एकटीचं नाही, माझ्या सगळ्या टीमचं ह्याच्यात क्रेडिट जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांचं प्रशिक्षण जे आहे ते पालकांच्या सहभागाशिवाय होतच नाही. आणि शाळेत आम्ही सगळेजण आहोत आमच्याबरोबर. मेन आमचा मुख्य हेतू असा असतो की मुलं ज्यावेळेस प्रशिक्षित होऊन शाळेतून बाहेर पडतात त्यावेळेस त्यांना कुठेतरी नोकरीची संधी उपलब्ध व्हायला हवी. आज आता तुम्ही राधिका मसालेच्या राधिका ताई आमच्याकडे आल्या आहात. आमचे विद्यार्थी खूप खुश होऊन गेले
आता ते तुमच्या मसाल्याच्या कंपनीकडे फार आशेने बघतायत. त्यांना देखील तुमच्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकेल असं त्यांना खूप आशावाद जाणवलेला आहे आणि तुम्ही त्याचा निश्चितपणे विचार कराल असं मला वाटतं. उलट यावर मी तुम्हाला असंही सांगेन की तुमच्या ज्या काही गरजा आहेत तुमच्या कंपनीच्या, त्या तुम्ही आम्हाला सांगितलं तर त्याप्रमाणे आम्ही ट्रेनिंग देऊन मुलांना तयार करू. म्हणजे तुमच्याप्रमाणे गरजेप्रमाणे तुम्हाला तुमचे कर्मचारी मिळू शकतील. नक्की मॅडम, म्हणजे आम्ही खरंच याचा नक्कीच विचार करू, कारण खूप चांगला विचार तुम्ही मांडलाय आणि आपण बोलूया लवकरात लवकर या संदर्भात. नक्की बोलूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मग राधा, कसं काय वाटलं तुला या शाळेत येऊन? सौमित्र, या सुंदर क्षणासाठी तुझे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये. शब्द नाहीयेत माझ्याकडे. येडीस का तू? आभार वगैरे कसले मानतेस? तुझी कधीपासूनची इच्छा होती ना या शाळेला भेट द्यायची, तुझी इच्छा पूर्ण केली मी. एवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे माझं भास. आणि खरं सांगू घराला, आपण या शाळेला कधीही भेट देऊ शकलो असतो, पण आज मी तुला मुद्दाम इथे घेऊन आलो कारण तुझी सध्याची मनस्थिती. खरंच खूप निराशा आली होती मला. कशासाठी राधा? गेले कित्येक दिवस आम्ही सगळे तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय. राधा, आपण हातीपायी धड वावरणारी माणसं आहोत. काय चूक काय बरोबर या सगळ्याची जाणीव असते आपल्याला. तरी सुद्धा एखादं संकट आलं, एखादं दुःख आलं तर हरून जातो आपण. जग अचानक संपलं असं वाटायला लागतं आपल्याला. या मुलांनी काय करायचं? यांनी जर जगण्याची उमेदच सोडून दिली तर कसं होईल? राधा, या मुलांना आपल्यापेक्षा खूप जास्त त्रास आहेत, पण ते त्यांच्यासाठी त्रासच नाहीये. त्यांना खूप दुःख आहेत, पण ती त्यांच्यासाठी दुःखच नाहीये. कदाचित या सगळ्याची जाणीवच नाहीये त्यांना. त्यांना इतकंच कळतं की भरभरून जगलं पाहिजे, सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे, बास. शरीराने पूर्णत्व नाहीये, पण कला गुण ते ठासून भरलेत सगळ्यांमध्ये. खरं आहे सौमित्र, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. बघ ना, प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, पण या सगळ्याला एक आनंदाची झाडं आहे. सलाम आहे या मुलांना आणि त्या पालकांना. अरे खरंच खूप निराशा आली होती. काही करू नये असं वाटत होतं. आज जगण्याची उमेद निर्माण झाली. त्या मुलांमुळे आता मला वाटतंय काहीतरी करावं जिद्दीनं. बस सौमित्र, आता थांबायचं नाही. आता काम करायचं. हेच राधा, हेच मिसिंग होतं. जे हरवलं होतं ते इथे सापडलं. जिद्द राधा, जिद्द ठेव फक्त, बास. सौमित्र, आनंद भाऊजींना फोन कर आणि सांग त्यांना उद्यापासून राधिका सुभेदार ऑफिस मध्ये येते. गुज्जू बाय, बोल गुज्जू बाय. अरे सम्या, तू राधिका वरीना भेटायला जाणार होतास? अरे म्हणजे काय, भेटलो ना बाबा, मिशन सक्सेसफुल. काय बोलतोस? अरे म्हणजे काय, 100% खरी वाट आहे गुज्जू बाय. अरे वा वा वा, कमाल आहे ही न्यूज. राधिकाचा त्या मुलांना बघून गेलेला कॉन्फिडन्स परत आलेला आहे. वाह यार, क्या बात है यार सम्या. थँक्यू सो मच. आज ना आपण कन्फर्म पावभाजीची पार्टी करूया. जाड्या, जरा जिम बिम कर आणि मग कर ना. मी बघ आता जिमला आलो आणि मग येऊन तुझ्यावर पचापच खातो मस्त वेगळी. अरे ये ना, आपण बोललो ना मी. अच्छा मला एक सांग, ही जादू कशी काय केली तू? काय नाही रे, त्या दिव्यांग मुलांचे गुण बघून, त्यांच्या जगण्याची उमेद बघून राधिकाला सुद्धा जगण्याची उमेद मिळाली. तिचा गेलेला कॉन्फिडन्स सगळा परत आलेला आहे त्यांना बघून, माहितीये का तुला? आणि हे बाबा, मुख्य म्हणजे राधिका उद्यापासून ऑफिस जॉईन करते आहे. काय उद्यापासून ऑफिस जॉईन करताय? अरे सुवात करायचं यार. एक मिनिट गुज्जूबाई, तुझी एक्साइटमेंट लेवल जरा कमी कर, कारण हे कोणालाही सांगायचं नाही, सिक्रेट ठेवायचंय, कळलंय? हो. कारण राधा उद्या ऑफिसला अचानक येऊन धमाका करणार आहे, एवढं नाही. नाही मी नाही सांगणार कोणाला. ये पटकन आपण पावभाजीसाठी जाऊ. चल. हा चल, सिक्रेट ठेव. बाय. वाह, पेट कहीच नाही, तो माझा पेटમાં दुखશે. कोणाला तरी सांगावं लागेल ही गोष्ट मला. जेनीला सांगू का? जेनी तशी काय जवळची आहे, तिला सांगू शकतो.
नाही, सोड ते समयाने सांगितलंय कोणाला सांगू नकोस. पोटात दुखेल थोडं, बाकी काय सहन करणार आहे तुम्ही. जय, अरे यार क्या बात है, म्हणजे क्या बात है यार जेनी. काय काय झालं सर? अरे टेलिपॅथी, मी आता तुझीच आठवण करत होतो. माझा हो. काय झालं सर? अरे यार सौमित्र नको सांगू म्हणालाय, पण काय करू, पोटात दुखेल यार. सर काय झालं? काय नाही, असंच आठवण घेत होती तुझी. सर, परत सर म्हणालीस तू मला. अरे नको ना सर म्हणूस तू यार, मला किती वेळा सांगितलं तुला मी. अच्छा, मी तुला जेनी मॅडम असं सांगू का तुला? असं म्हणू मी तुला जेनी मॅडम? नाही नाही नाही. मी ट्राय करते. आनंद बोला. हे आनंद किती गोड वाटतं माहितीये का तुला? असं वाटतं जसं कानात कोणीतरी ते चॉकलेट ठेवले आणि कानातच ती चॉकलेट खाल्ली मी. एवढं गोड. शी काही बोला ना. एनिवेज, उद्या ना एक मस्त गुड न्यूज मिळणार आहे. गुड न्यूज? हो. म्हणजे मॅमची गुड न्यूज आहे? सर मी इगरली वाट बघेन. हो, मी सुद्धा. बाय सर. आला का गुरु? ये. आई ग. दमलास ना बा? हो आई, जरा पाणी दे ग, दमलोय. देते घे. दिवसभर काम 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 नाही. हो ना, आता सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे, त्यामुळे खूप दमायला होतं ग. हो ना, पदही वाढलं ना तुझं आता. हो ना. आई, राधिका कुठे? अच्छा, आराम करत असेल ना? हा, बस तू चहा मांडते मी तुझ्यासाठी. काय ग? आरामच करते ना? काय बरं गुरु, तुला किती काळजी आहे ना राधिकाच्या तब्येतीची, पण तिला मात्र स्वतःला अजिबात काळजी नाही बरं स्वतःच्या तब्येतीची. म्हणजे बाहेर गेलीये आराम करायचं सोड. बाहेर? हो ना. आत्ता कुठे गेली आता? सौमित्र आला होता, असा वादळासारखा येते आणि लगोलग तिला घेऊन गेला ना. पण काही सांगितलं नाही कुठं जात आहोत, का करत आहोत, कपडे बदलू दिले नाही बरं तिला. तिने जबरदस्तीने बदलले आणि गेली. मला जर खटकलं बरे, मला नाही आवडलं. मैत्रीण असली म्हणून का झालं, एखाद्यावर इतका हक्क दाखवायचा असते का? आई, काय तू पण, आता आपण त्याला आधीपासून ओळखतो ना, आपल्याला माहितीये सौमित्र किती मनमोकळा आहे. हा ना, मनमोकळा तर आहे ना, पण आपलं दुसऱ्यासोबत का नातं आहे तेही लक्षात घ्यायचं असतं का नाही माणसानं? नात्याला मर्यादा असतात का नाही गुरु? भारी बेफिकर आहे बरं आपला सौमित्र, नाही तर का. त्यात परदेशात राहिलेला. परदेशामध्ये नात्यांची का किंमत असते का? मला नाही आवडलं. तर राधिकाच्या या अशा मनस्थितीमध्ये ती घेऊन जायचं बरं नव्हे. येऊ देत, सांग, चांगली कान उघडणी करते पहा त्याची. आई, काल मला काय वाटतं माहितीये का? बोल ना. नाही, काही नाही, तू चहा म्हण. बोलणार रे काल? अगं नाही, असं म्हणजे बोल बोल. बघा, म्हणजे माझ्या डोक्यात सहज विचार आला, राधिका जे काही चुकीचे निर्णय घेतेय ते सौमित्रचं ऐकून तर घेत नसेल ना? नाही म्हणजे तुला पण काही गोष्टी खटकतातच त्याच्या बरोबर, तर त्याचं ऐकून तर राधिका काही असं वेगळं वागत नसेल ना? काय की बुवा, येऊ दे राधिकाला, तिलाच विचारते का. अजून आली नाही पहा बरं, दिवे लागण्याची वेळ झाली. देवापाशी दिवा लावते बरं. ठिणगी तर बरोबर पडली आई.
आग लागायला वेळ नाही लागणार.